मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता दिशा बाहेर वाटच बघत असते. कारण तिने ज्या लोकांनी ऑर्डर दिलेली असते त्यांची ती वाट बघत असताना आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, काय हो, काय झालेलं आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना की पारू इथे नाही आहे त्या किचनमध्ये म्हणून. मग तुम्ही ती ऑर्डर इकडे कॅन्सल केली का? तुम्हाला सांगितलं होतं की मी ती ऑर्डर त्या लोकांना देऊ नका म्हणून. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ती ऑर्डर त्यांना देणारच नाही आहे. अहो, पारू तिथे नाहीच आहे. ज्या लोकांना तुम्ही ऑर्डर दिली ते वेगळेच आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आता मी म्हणेल त्याच पद्धतीने हे केलं असेल. त्यावर ते म्हणत असतात, अहो काय करताय तुम्ही? काय बोलताय? हे तुमचं तुम्हाला तरी लक्षात येतंय का? अहो असं काहीच नाही आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप चुकीचं करताय, खूप चुकीचं वागताय तुम्ही ह्या सगळ्या पद्धतीने. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तिथे पारू नाही आहे म्हणून? अहो तिथे पारू आहे. त्या प्रत्येकाच्या इथे माणसामध्ये पारू आहे आणि प्रत्येकाच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारू आहे. तर मग तुम्ही असं का करताय? त्या प्रत्येक बाईमध्ये, त्या प्रत्येक मावशीमध्ये इथे पारू आहे. समजलं तुम्हाला? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तुम्हाला कोणी सांगितलंय की हे असं होणार नाही आहे म्हणून? त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे दिशा म्हणत असते, हे बघा मी तुम्हाला सांगतोय ना त्याच पद्धतीने सगळं काही आहे. तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. पण तो माणूस मात्र दिशाचं काहीच ऐकत नसतो. तेवढ्यातच तिथे आदित्य येतो. आदित्य आल्याबरोबर हा सगळा काही प्रकार पाहतो आणि सगळा काही प्रकार पाहिल्यानंतर तो दिशावर जवळजवळ ओरडत असतो. तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, हे सगळं काही बोलण्याची? तरीच मला वाटलंच होतं की हे ऐनवेळी ह्या वेळेला आत्ता इथे कसे आले असतील म्हणून. शक्यच नाहीये हे ऐनवेळी ह्या वेळेला इथे येतील ते. तुझ्या अशा कटकारस्थानामुळेच ते इथे आलेले आहेत. काय ग दिशा, तुला कोणाचं चांगलं चाललेलं काही झालेलं तुला पाहवतच नाही, बघवतच नाही का ग? तू मुद्दाम अशी वागत आहेस ना? तू मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेस ना? बरोबर की नाही? असं इथे तो बोलत असतो. तेव्हाच दिशा म्हणत असते, ए गप्प बस, कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोयस? अरे तुझी बायको तर इकडे गेलेली आहे ना एक्झामसाठी, मग आता तू ऑर्डर पूर्ण करणार आहेस का? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, हो मीच ऑर्डर पूर्ण करणार आहे आणि ते सुद्धा पारोच्या देखरेखीखाली. तुला त्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याची काहीच गरज नाही, समजलं तुला? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की ते साहेब म्हणत असतात, हे बघा काही झालं तरी सुद्धा मी जी काही ही ऑर्डर आहे ती ऑर्डर मी अजिबात माघारी घेणार नाही. ती ऑर्डर मी इथे तुम्हालाच देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा आदित्य म्हणत असतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण इकडे दिशा म्हणत असते, हे बघा मी तुम्हाला फुकट मला तुम्ही 1 रुपया देऊ नका. मी तुम्हाला फुकट 100 माणसांचं जेवण प्रोव्हाइड करेल. त्यावर तो म्हणत असतो, हे बघा मी भिकारी नाही आहे, मला तुम्ही फुकट जेवण प्रोव्हाइड करायला. आणि मला तुमचं फुकटातलं जेवण नको आहे. उलट तुम्हालाच काही हवं असेल तर ते तुम्ही मला सांगा, तेच मी तुम्हाला देईल. तेव्हा लगेचच आता दिशाच्या नाकालाच मिरच्या झोंबलेल्या असतात. तेव्हा ती तिथून निघून जाते. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला खूपच छान पद्धतीने सगळं काही आवरून घेतलेलं असतं. उद्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली असते. माल मसाला हे सगळं काही करून ठेवलेलं असतं. आदित्य म्हणत असतो, आता मला असं वाटतंय की आपली जवळपास सगळी काही तयारी झालेली आहे. मग आता एक काम करा, तुम्ही ना सगळेजण इथे घरी जेवणासाठी जा आणि घरी जाऊन आराम करा, मी इथे थांबतो. त्यावर सगळेजण आदित्यला म्हणत असतात, नाही तू असा एकटा इथे थांबणार नाहीयेस, आम्ही तुला असं इथे एकट्याला अजिबात थांबू देणार नाही. त्यावर आदित्य म्हणतो, हे बघा तुम्ही माझी काळजी करू नका. इथे ह्या सामानाची काळजी करणं, देखभाल करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे मला इथे थांबावंच लागेल. प्लीज तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही आत्ता घरी जाऊन आराम करा. आत्ता जर घरी गेलात, आराम केलात तर उद्या वेळेत सगळं काही होईल आणि तुम्ही लवकरात लवकर उठून इकडे सुद्धा याल. असं सुद्धा इथे आदित्य म्हणत असतो. तेव्हा कुठे जाऊन प्रिया आणि प्रीतम ऐकतात. ते म्हणत असतात,
दादा, एक गोष्ट तुला सांगू का? आज तू काही हे जे काही बोलतोयस ना, ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा आमचा पाय मात्र इथून अजिबात ओढत नाही. त्यावर आदित्य म्हणत असतो, अरे असं काय करतोयस? हे बघ, आत्ता घरी जाणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुम्हाला सुद्धा आराम इथे झालाच पाहिजे ना. आणि एकदा का तुम्हाला आराम झाला की मग सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर लगेच आता प्रिया आणि प्रीतम म्हणत असतात, ठीक आहे, आत्ता तू म्हणतोयस म्हणूनच आम्ही घरी जायला निघालो आहोत. नाहीतर अजिबात आम्ही कोणतीही रिस्क वगैरे इथे घेणार नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलतो. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जी दिशा आहे तिची मात्र खूपच जास्त चिडचिड होत असते. ती त्रागा करून घेत असते स्वतःच्या जीवाचा. ती म्हणत असते, काय करावं काय नाही ह्या गोष्टी मला अजिबात कळत नाही. प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत असं का होतंय? मी एवढं त्या माणसाला भडकवण्याचं काम केलंय, एवढ्या सगळ्या गोष्टी मी निगेटिव्हिटीने त्याच्या मनामध्ये भरण्याचं काम केलंय, पण त्या माणसाला मात्र त्या पारूवरच कशा विश्वास आहे तेच मला काही कळत नाही. काय करावं तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आणि चिडचिड करत असते. तेव्हाच आपण पाहतो लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला दामिनी म्हणत असते, अगं वेडी का तू? तुला कळत कसं नाही कोणाबद्दल काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी तुला कळायला हव्यात ना. कारण इकडे तू कितीही जरी त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भरत जरी आलीस आणि काही जरी केलं ना, तरीसुद्धा मात्र त्यांना त्यांना फक्त आणि फक्त पारूचीच काळजी आहे. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू, आत्ता तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये इकडे ती लोकं सुद्धा पडलेली आहेत. त्यांचं तर असं म्हणणं आहे की काही जरी झालं तरीसुद्धा पारूलाच जिंकवायचं आहे आणि पारूच जिंकणार आहे, समजलं? मग तुला कसं आणि कोण काय करणार आहे, अशी मदत कोण करणार आहे? त्यावर दिशा म्हणत असते, हे बघ, तू मला एवढ्या हलक्यात घेऊ नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी अशी हार मानणार नाहीये. काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी ह्या सगळ्या गोष्टींचा छडा लावणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या पारूची ऑर्डर कशी पूर्ण होऊ द्यायची नाही हेच मी पाहणार आहे. काही हो, पण ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या पद्धतीनेच करणार आहे, असं दिशा आता दामिनीला म्हणत असते. तेव्हा दामिनी म्हणते, हो ग बाई हो, तुझी हुशारी कळती मला. पण मला एक गोष्ट कळत नाही, एवढं सगळं काही तिकडचं राजकारण सोडून तुला मात्र त्या किचनचं राजकारणच का बरं करायचंय? कशामुळे तुला त्या किचनमध्येच एवढा इंटरेस्ट आहे तेच मला कळत नाही. त्यावर लगेच आता दिशा म्हणत असते, राजकारण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का? की ती म्हणजे की इथे मला त्या पारूला शह द्यायचा आहे, मला त्या पारूला नमवायचं आहे. आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथे अहिल्याला चॅलेंज दिलेला आहे आणि अहिल्याला दिलेलं चॅलेंज मी लवकरच पूर्ण करणार आहे. काही झालं तरीसुद्धा मी ते चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं इथे ती बोलते. तेव्हा लगेच आता दामिनी म्हणत असते, ए बाई, मला तर खूप झोप आली ग बाई. तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तू कर, माझी मी झोपते आता. तेवढ्यातच दिशा म्हणत असते, हो झोपा ना, नाहीतरी तुम्ही दुसऱ्या कोणत्या कामाच्या आहात, झोपा. आता दामिनी पडल्या त्या ठिकाणीच झोपलेली असते. मात्र काही केल्या झोपच येत नसते. दामिनी तर शांतपणे गाढपणे अगदी झोपलेली असते. तिकडे मात्र जो काही प्रीतम आणि प्रिया ते बघत असतात की ह्या शांतपणे झोपल्यात. आता दिशासुद्धा झोपण्याचं नाटकच करत असते. तेव्हा प्रीतम आणि प्रियाला वाटत असतं की आपण मात्र ह्यांना चांगलंच झोपी घातलंय, असं त्या दोघांना वाटतं. तेवढ्यातच आता प्रीतमला रिकॅप दाखवलं आहे बरं का, म्हणजे त्याला ते आठवतं त्यांनी काय केलंय. तर इकडे आता जी दामिनी आहे ना ती इकडे सावित्रीला म्हणत असते, मला दूध हवंय म्हणून. तेवढ्यातच तिच्याकरिता आपली प्रिया 2 दुधाचे ग्लास घेऊन आलेली असते. ती म्हणत असते, हे घ्या सासूबाई, तुमच्याकरिता 2 दुधाचे ग्लास आणलेत. काय ग, आता तुला उपरती झाली का? म्हणजे आता तुला सुनेचे कर्तव्य आठवायला लागलेत का? तेव्हा प्रिया म्हणते, असू द्या ना, देर आहे दुरुस्त आहे, म्हणूनच मी तुमच्याकरिता हे 2 दुधाचे ग्लास आणलेत. अगं पण 2 दुधाचे ग्लास कशाला? एक तुमच्यासाठी आणि एक दिशासाठी. तुम्ही दोघीजणी एकाच रूममध्ये असताना, म्हणून तिलासुद्धा आज हे दूध पाजा, तिलासुद्धा शांत आणि गाढ झोप लागेल. तेव्हा दामिनी ते दुधाचे ग्लास घेऊन गेलेले असते. इकडे प्रीतम म्हणत असतो, आता खरी मजा येणार आहे आणि आता शांतपणे गाढ दूध प्या आणि गाढ झोपा, असं तो म्हणत असतो. इकडे आता आपण पाहतो की दामिनी 2 दुधाचे ग्लास घेऊन आल्यानंतर ती इकडे दिशाला देत असते. दिशाला म्हणत असते, हे घे 2 दुधाचे ग्लास आहेत. आज कुठे जाऊन त्या प्रियाला तिची जबाबदारी समजली आणि तिने मला हे दूध दिलेलं आहे. मस्त गरमागरम छान असं दूध आहे, घे बरं, पिऊन घे. आता दामिनी मात्र कसलाच विचार करत नाही, ते ती दूध पिते आणि दिशाच्या हातामध्ये आतापर्यंत तरी ते दूध असतं. आता प्रीतमला असं वाटतं दामिनी प्यायली मग दिशासुद्धा प्यायली
असेल आणि तेव्हा तो म्हणत असतो, आता मात्र गाढ झोपा. हे जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला ते पावडरने, जायफळ पावडर मी टाकलेली आहे, तुम्ही जायफळ पावडर एकदा का तुमच्या पोटात गेली की मग खरी मजा येणार आहे, असं तो इथे बोलत असतो. तर आपण पाहतो की इकडे आता दामिनी मात्र शांतपणे झोपलेली असते. दामिनी शांतपणे झोपते, पण दिशा मात्र तिथे तशीच बसलेली असते, फक्त झोपण्याचं नाटक करते. तेव्हा ताडकन डोळे उघडते आणि म्हणत असते, प्रिया आणि प्रीतम, तुम्ही खूप मोठी चूक केली. प्रिया, तू माझ्या वाटेला गेली आहेस. तुला असं वाटतं ह्या दिशाला हरवणं एवढं सोपं आहे का? ह्या दिशेच्या वाटेला जाणं एवढं सोपं आहे का? तर ते अजिबात सोपं नाही आहे. ही दामिनी तर झोपलेली आहे. ही कसलंही दूध मला प्यायला देईल आणि ते दूध मी पेईल असं होणं तरी शक्य आहे का? तेव्हा ती तो ग्लास हातामध्ये घेते आणि ग्लास हातामध्ये घेऊन तिने त्या दुधाचं काय केलंय, ती तर प्यायली नाहीये, पण त्या दुधाचं काय केलंय हे सगळं काही तिला आठवतं. ती म्हणत असते, प्रिया, मला हरवणं एवढं सोपं नाहीये. तुला असं वाटलं का की तू हे दूध मला पाजशील आणि मी ते गपगुमानं पेईल? असं होणं शक्यच नाही. तेव्हा दामिनी ते दूध एका बाजूला जाऊन पेत असते, तर इकडे दिशा त्या दुधाचा वास घेऊन पाहत असते. तेव्हा दामिनी तिला म्हटलेली असते, अगं काय करतेस दिशा, घे ना पटापट दूध पिऊन घे, अशी का बघत बसलीस त्या दुधाकडे? एकदा का तू दूध प्यायलीस तर तुला बरं वाटणार आहे, आनंद होईल आणि शांतपणे गाढ झोप लागेल. तेव्हा इकडे दिशाच्या मनामध्ये येतं, नाही, मी हे दूध पिणं शक्यच नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या दुधामध्ये नक्कीच काहीतरी आहे. ती प्रिया आणि प्रीतम एवढ्या सहजासहजी मला दूध देणं शक्यच नाही. त्यामुळे तिथेच बाजूला असलेल्या झाडापाशी ती जाते आणि त्या झाडामध्ये ती ते दुधाचा ग्लास ओतून देते, कारण तिला प्रिया आणि प्रीतमवर पूर्ण संशय असतो. ती आतापर्यंत कोणासोबत सुद्धा चांगलं वागलेली नसते, त्यामुळे इकडे ती लोक तरी तिच्यासोबत कशी चांगली वागतील असाच विचार तिच्या मनामध्ये येतो आणि त्या झाडाच्या कुंडीमध्ये ती पूर्ण दूध ओतून देत असते आणि रिकामा ग्लास मात्र टेबलवरती आणून ठेवत असते. ही गोष्ट दामिनीला सुद्धा कळत नाही आणि तेव्हा दामिनी शांत गाढपणे झोपी गेलेली असते. आता आपण पाहतो की दिशाला हे सगळं काही तिनं केलेलं आठवत असतं. तेव्हा ती म्हणत असते, तुला काय वाटलं पारू, मी तुझी ऑर्डर पूर्ण होऊन देईल? काही जरी झालं तरी सुद्धा मी तुझी ती ऑर्डर पूर्ण होऊच देणार नाही. आता बघ, मला त्या गोडाऊनमध्ये जायचे आणि तुम्ही जे काही ऑर्डरचा घाट घातलेला आहे ना, तो मी पूर्ण डिस्ट्रॉय केल्याशिवाय राहणार नाही. तुमची ऑर्डर मी इथे पूर्ण होऊच देणार नाही. म्हणून दिशा ताबडतोब उठते आणि त्या गोडाऊनकडे निघालेली असते. आता तिला ह्याची खात्री करून घ्यायची असते की कोणी झोपला आहे का, कोणी जागा आहे का, किंवा मला जाताना कोणी पाहू तर नाही ना. ह्याच ती चोरपावलाने गोडाऊनकडे निघते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रीतम त्याच्या खोलीमध्ये असतो. प्रिया तिला म्हणत असते, प्रीतम, असे जागे तुम्ही किती वेळ राहणार आहात? प्लीज झोपा ना, असं करू नका ना. त्यावर प्रीतम म्हणत असतो, प्रिया, तुला एक गोष्ट सांगू का, मला आपल्या खोलीमध्ये शांत झोप येणारच नाहीये. मी एक काम करतो, तू इथे झोप, मी गोडाऊनमध्ये जाऊन झोपतो. तर प्रिया म्हणत असते, असं काय करताय प्रीतम? तुला सांगू का, ती दिशा झोपली असेल किंवा नसेल ह्या गोष्टीवर मला अजिबात विश्वास नाहीये. मला खात्रीच नाहीये दिशासारखी नागिन इथे झोपली असेल म्हणून. त्यावर प्रिया म्हणत असते, असं काय करताय? नक्कीच आपण एकदा खात्री करून घ्यायची का, किंवा गोडाऊनमध्ये तरी चक्कर मारून यायची का? मी येतो, तू आराम कर, हवं तर तू इथे झोप. त्यावर प्रिया म्हणत असते, नाही हा प्रीतम, मी अजिबात एकटी इथे झोपणार नाहीये. हवं तर मी सुद्धा तुमच्याबरोबर येते, आपण दोघेजण जाऊन गोडाऊनमध्ये एकदा चेक करून बघूया, असं दोघेजण सुद्धा बोलतात. त्यावर तो म्हणत असतो, पण तुला एक गोष्ट सांगू का, मला त्या दिशावर अजिबात विश्वास नाहीये. ती माझ्या दादा आणि बहिणीचा संसार सुखाचा होऊच देणार नाही. चल बरं, पटकन जाऊन आपण गोडाऊनमध्ये बघूया, असं दोघेजण बोलतात. इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दिशाने आता मोबाईलचा टॉर्च लावलेला असतो आणि ती त्या गोडाऊनमध्ये आलेली असते. तेव्हा आपण पाहतो तिथे बरेच काही मसाल्याचे पातेले असतात, भाज्या निवडून ठेवलेल्या असतात, बऱ्याच काही गोष्टी त्या लोकांनी व्यवस्थित काढून ठेवलेल्या असतात, जेणेकरून सकाळी पटपट सगळी काही तयारी करता येईल. दिशा सगळं काही चेक करून पाहत असते. तिथेच मांडणीवरती काही मसाल्याच्या भरण्या असतात, त्यामुळे ती त्या मसाल्याच्या भरण्या सुद्धा एक एक करून उघडत असते. आता मसाल्याच्या भरण्या एक एक करून उघडत असताना लगेचच लाईट ऑन होतो. आता लाईट ऑन झाल्यानंतर ती आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करत असते की नेमकं काय चाललेलं आहे म्हणून. लाईट्स ऑन झालेले असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पारू अभ्यास करत असते. पारू अभ्यास करत असताना तिला खूप उशीर झालेला असतो, खूप रात्र झालेली असते. तेवढ्यातच आदित्यचा तिला व्हिडिओ कॉल येतो. आदित्य म्हणत असतो, पारू, हे काय चाललंय? तू अजून सुद्धा झोपली नाहीये? म्हणजे एवढी रात्र झाली तर तू अभ्यासच करतेस? काय चाललंय काय तुझं? त्यावर ती म्हणते, आदित्य सर, असं काय करताय? बस थोडंसंच राहिलेलं आहे. उद्या मला कुठलाही अडथळा येऊ नये, काही प्रॉब्लेम येऊ नये, म्हणून मी हे सगळं थोडंसं रिव्हिजन करत होते.
पारू, तुझं हे खूप जास्त होतंय हं. आत्ताच्या आत्ता ते सगळं बंद कर आणि अजिबात अभ्यास करायचा नाही, समजलं तुला? तब्येतीकडे लक्ष दे. चल भास्कर, किती उशीर झालाय. तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रिया प्रीतम खोलीमध्ये येतात. आता दिशाच्या हातामध्ये जी मसाल्याची भरणी असते ती पटकन पाठीमागे ठेवून देते. त्यावर प्रीतम म्हणत असतो, काय गे, काय चाललंय काय तुझं? तरीच मला वाटलं होतं ह्या नागिनीला कितीही दूध पाजलं तरीसुद्धा काही फरक पडणार नाही. एवढं जायफळ घातलेलं दूध पाजलं तरीसुद्धा ही झोपली नाही. मला वाटलंच होतं, मला संशयच आला होता हिच्यावरती, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे दिशा म्हणत असते, एक मिनिट हा, जास्त आगाऊपणा करू नकोस. आणि नाहीतरी तू किती कामचोर आहेस, नाहीतरी तू किती युजलेस आहे, तू कुठल्याच कामाचा नाही आहेस आणि तू मला ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस का? तुझी हिंमत कशी होती हे सगळं काही बोलायची? त्यावर प्रीतम म्हणत असतो, माझ्या दादा आणि वहिनीच्या संसारामध्ये तुला ढवळाढवळ करायचीच आहे का? त्यांना शांततेने तुला जगूच द्यायचं नाही का? का करतेस ग असं हे सगळं? एवढ्या खालच्या थराला का बरं जातेस? आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तू आत्ता इथे हे सगळं जे काही करत होतीस ते जर मी इकडे अहिल्यादेवीला म्हणजे माझ्या आईला सांगितलं तर इकडे तू फूड पॉयझनच्या किंवा पदार्थामध्ये काहीतरी मिसळस होतीस, ह्या सगळ्या गोष्टीच्या नावाखाली तुला जेल होऊ शकते. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? त्यावर दिशा म्हणत असते, मी अगोदरच सांगितलंय मी काहीही केलेलं नाहीये म्हणून, नाही ते आरोप माझ्यावर करू नका. मग सांग ना, तू इथे का आणि कशासाठी आली होतीस? प्रिया तिला ओरडूनच बोलत असते. तेव्हा दिशा चिडते आणि म्हणते, आवाज खाली हा, लायकीत राहायचं. माझ्यावर आवाज चढवून आणि आवाज वर करून बोलायची हिंमत कशी ग झाली तुझी? तू ह्या भाषेमध्ये मला बोलूच शकत नाही, समजलं तुला? तेव्हा प्रिया म्हणते, का नाही बोलू शकत? तू आत्ता कुठे उभी आहेस हे कळतंय का तुला? हे पारूचं गोडाऊन आहे आणि पारूच्या गोडाऊनमध्ये तू अशी कामं करतेस, असे धंदे करतेस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हाच प्रिया म्हणत असते, असू दे ना प्रीतम, नाही त्या गोष्टी हिला आपण का समजावून सांगतोय? एवढं दूध पाजून सुद्धा हिला काहीच फरक पडला नाही, तर मग ही आता काय आणि कशा पद्धतीने करणार आहे हेच मला समजत नाही. त्यावर प्रीतम आता दिशावर खूपच चिडतो आणि तो म्हणत असतो, ही मुद्दामून करते. तर मात्र खूपच जास्त चिडलेला असतो. तर आता दिशा मात्र तिथून तावानेच निघून जाते. दिशा तर तिथून निघून गेलेली असते. पण इकडे आता प्रीतम म्हणत असतो, नाही, ही दिशा मात्र कधीच सुधारणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ही अशा कशा पद्धतीने इथे वागू शकते हेच मला कळत नाही. त्यावर तो म्हणत असतो, एक काम करूया, आपण इथून आता कुठेच जायला नको, आपण इथेच थांबूया, असं इकडे तो प्रियाला बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता आदित्य म्हणत असतो, पारू खूप उशीर झालेला आहे, हे बघ, तू आत्ता एवढा अभ्यास करायची काही गरज नाही आहे. आत्ता तुझा अभ्यास सगळा काही झाला आहे, त्यामुळे तू ताबडतोब झोपणार आहे, समजलं? त्यावर पारू म्हणत असते, ते समजा काही ठीक आहे आदित्य सर, पण मला एक गोष्ट सांगा, मला तुम्ही झोपायला सांगताय पण तुम्ही काय करताय? तुम्ही सुद्धा इकडे अभ्यासच करत बसलायत ना, तुम्ही काय करताय? कसलं काम करताय? तुम्हाला नाही झोपायली? त्यावर तो म्हणतो, नाही, त्याचं काय ना पारू, थोडंसं इथे फाईल चेक करायच्या राहिल्या होत्या. मग तेच तर सांगते मी, मला झोपायला सांगायला आहे आणि तुम्ही काय करायला आहे? चला बरं, पटकन ताबडतोब झोपायचं आहे, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही, असं पारू आदित्यला म्हणते. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, ठेवलं बाई, ठेवलं, सगळं काही काम मी इथे बाजूला ठेवलं आहे, नाही, कोणतंही काम मी आता करत नाही, तो इथे बोलतो. त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, हो, काम तर ठेवलंय सगळं, पण आत्ताच्या आत्ता त्या बेडवरून उठायचं आहे, त्या तिथून उठायचंय आणि बेडवर जाऊन झोपायचंय, समजलं? ठेवा त्या पटकन फाईल वगैरे बाजूला ठेवा. तेव्हा आदित्य लगेचच म्हणतो, ठीक आहे, पण पारू, खरं सांगू का, मला तुझी खूप आठवण येते ग, इथे एकटं वाटते, करमत नाही. त्यावर पारू सुद्धा म्हणत असते, हो आदित्य सर, ते सगळं ठीक आहे, पण आता एकच दिवसाची माझी एक्झाम आणि प्रॅक्टिकल आहे ना, मला सुद्धा करमत नाही आहे, मला सुद्धा तुमची खूप आठवण येते. त्यावर लगेच आपण पाहतो की पारूने जबरदस्ती आदित्यला आता झोपायला लावलेलं असतं. तेव्हा आदित्य सुद्धा पारूला सांगतो, ठीक आहे, आता मी तर झोपलेलो आहे, पण तुला ताबडतोब झोपायचं आहे, हे समजलं? मी तुझं सुद्धा काहीच ऐकून घेणार नाही, असं म्हणतच पारू आणि इकडे आदित्यचा बराच वेळचा व्हिडिओ कॉल रंगलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.